जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। 1 जूनला वादळ वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने अंगावर वीज पडल्याने तोंडापूर येथील गणेश इंगळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तर अन्य 2 जण जखमी झाले होते। यात मृत पावलेल्या गणेश इंगळे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने त्वरित 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मृत गणेश यांच्या कुटुंबियांना देण्यात आला आहे। या प्रसंगी तहसीलदार नामदेव टिळेकर, JK चव्हाण, PI गायकवाड, तलाठी भिक्कड आदी मान्यवर उपस्थित होते। उत्कृष्ट कार्याबद्दल फत्तेपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ISO मानांकन प्राप्त झाले आहे। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज फत्तेपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ISO मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे। या प्रसंगी ISO चे जळगाव जिल्हा लीड ॲडवायझर प्रमोद पाटील हे उपस्थित होते। त्याचप्रमाणे महिला व बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत योजनांचे धनादेश सुद्धा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते महिलांना देण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती रजनी चव्हाण, नगराध्यक्षा साधना महाजन, फत्तेपूर आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहता JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। तर जामनेर तालुक्यामधील असलेल्या फत्तेपूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य केंद्राला ISO नामांकन प्रमाणपत्र हे नामदार आरोग्य मंत्री तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे मिळालेले आहेत। तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांच्याकडून। प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर हे ग्रामीण भागात असलेला आरोग्य केंद्र आहे। आमच्या सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, ANM, MPW यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आम्ही ISO मानांकनाला पात्र झालेलो आहे आणि ISO मानांकन मिळणं हे आमच्यासाठी खरोखर गौरवाची बाब आहे। याचं जे सर्व श्रेय जातं ते माझ्या कर्मचारी वर्गाला जातं। विशेषतः खेड्यापाड्यात जे गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याला बऱ्याच अडचणी येतात। एका प्रसूतीसाठी जवळजवळ 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो, परंतु आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळजवळ 5 ते 7 ANM ह्या मुख्यालयी वास्तव्य करून राहतात। त्यामुळे गोरगरीब जनतेचे वर्षाकाठी जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे वाचतात व रात्री बेरात्री त्यांना ही सुविधा मिळते। रात्री बेरात्री मिळणाऱ्या सुविधा, त्याचप्रमाणे बालकांचं 100% लसीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राला असलेल्या सुविधांचा सर्व लेखाजोखा, त्याचप्रमाणे स्वच्छतेचं परीक्षण करूनच हे ISO मानांकन दिलं जातं। जळगाव जिल्ह्यामध्ये आनंदीबाई जोशी पुरस्कार, त्याचप्रमाणे कायाकल्प पुरस्कार आणि ISO मानांकन मिळालेली प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर ही एकमेव PSC आहे। आणि ह्या PSCला सर्व आमचे जे लोकप्रतिनिधी आहे, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन आहे, यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आलेले आहे व हे सर्व जे श्रेय आहे हे आमची जी सर्व टीम आहे, आमचे सगळे ANM, MPW, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, HA, LHV यांना जातं। पुढे आम्ही निश्चितच प्रगतीपूर्ण वाटचाल करू व ISO नामांकन मिळाल्यामुळे उलट आमची जबाबदारी वाढलेली आहे ती आम्ही नक्कीच पार करू, असं मी सर्वांना या विचार आश्वासन देतो। आमदार असताना त्यांनी जामनेर तालुका हा मानव विकास योजनेअंतर्गत केला। मानव विकास योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतात SC, ST आणि BPL यांना 4,000 रुपयाचं चेक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। जामनेर तालुक्याचे सुरुवात आणि उद्घाटन याद्वारे महाजनांच्या हस्ते करण्यात आलं। जामनेर तालुक्याला जवळजवळ 60 लाख रुपये 7 आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आलेले आहे व 72,000 रुपये ST साठी विशेष अनुदान आलेलं आहे। तर हे अनुदान आजपासून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना आपापल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मिळेल। प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर याचं प्रातिनिधिक स्वरूपात माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते आपण वाटप केलेलं आहे।
मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते जे लाभार्थी होते त्यांना चेक वाटप हे देण्यात आले आहेत. तर आपण इथे लाभार्थीयांकडूनच त्यांच्या प्रतिक्रिया हे या ठिकाणी जाणून घेऊया. सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाल्यामुळे आम्हाला चेक भेटला. मुलगी झाली म्हणून आम्हाला काही जास्त कंटाळा नाही. आमच्या मुलीच्या बद्दल आम्हाला पैसे मिळाले ना फार अभिनंदन आहे. अभिमान वाटतोय. हॅलो, हा पहिली मुलगी झाल्यानंतर सरकारी दवाखान्यात नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर आम्हाला ती चेक मिळाला ना आम्हाला अभिमान वाटतो. तर या ठिकाणी आयसोलेट ऑडिटर प्रमोद पाटील हे या ठिकाणी आहेत व ते आपल्याला याबद्दलची अधिक माहिती सुद्धा देत आहेत. गुड मॉर्निंग. फर्स्ट हे बघा, जे आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर यांना जे ISO नामांकन दिलं आहे, फर्स्ट मीन्स ISO नामांकन म्हणजे काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. वी आर गिव्ह द रिपोर्टिंग 165 कंट्री इन द वर्ल्ड की ह्या बेसवर ह्या एव्हिडन्सवर आम्ही ISO दिलं फत्तेपूर प्रायमरी हेल्थ सेंटरला. त्याचं कारण काय की आज महाराष्ट्रात कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात जेव्हा एखादी माझी आई बहीण डिलिव्हरी होते ISO देण्याचं मेन कारण 12 पैकी 12 नॉर्मल डिलिव्हरी नो. आणि एवढ्या ग्रामीण भागात प्रायमरी बेसवर जी सेवा दिली जाते जसं टायफॉईड असेल, मलेरिया, डायरिया, विदिन 2 to 3 days सॉल्युशन फॉर दिस डिसीज. आणि लोकांची जी सेवा देत आहेत डॉक्टर सोनवणे सर आणि होल स्टाफ, कोणी ना कोणी रात्री प्रेझेंट असतं. डॉक्टर सर नसले तर एक कॉलवर त्या अर्ध्या तासात 1 तासात प्रेझेंट होतं. आमच्या लेडीज दिल्लीवरनं लोकल महिला म्हणून तिथं गेल्या, त्यांच्याशी जी वागणूक झाली, केस पेपर त्यांनी बाकायदा काढला, ती चांगली झाली. हे स्टिंग ऑपरेशन जेव्हा मी केलं तेव्हा ते गुणवत्तेत आमच्या बसलं. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी जे लाभार्थी महिला होत आहेत त्यांना नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते चेक वाटपही देण्यात आलेले आहेत. कॅमेरामन विकास इंगळेसह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. शेतकरी संपाबाबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त आश्वासन दिल्याने शेतकरी संप हा मिटलेला नाही, तर तुर्तास फक्त स्थगित झाला असल्याची माहिती किसान क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष दगडू शेळके यांनी जामनेर येथे JBN महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांना शिष्टमंडळामध्ये बोलण्याची संधी देण्यात न आल्याने शेतकऱ्यांची बाजूच मांडता आली नाही. त्यामुळे शेतकरी संप हा मिटलेला नसून फक्त काही काळ स्थगित झाला असल्याची माहिती दगडू शेळके यांनी दिली आहे. नमस्कार, आपण पाहता JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. गेल्या 1 तारखेपासून शेतकरी ह्या संपावर गेलेले आहेत. तर राज्य शासनाने शेतकऱ्यांनी जो संप पुकारला होता त्यापैकी फक्त 70 ते 80% मागण्या हे सरकारने मान्य केलेल्या आहेत. व शेतकऱ्यांचे संप सुरू आहे की नाही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष. परवालाच आम्ही निवेदन दिलं आणि तुम्ही त्याही वेळेस आम्हाला विचारलं. निवेदन देताना आमची भूमिका आम्ही त्या दिवशी मांडलीच होती. आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे संपाचे जे समजा पुणतांब्यामध्ये जी कोर कमिटी ठरली होती त्या कमिटीला चर्चेसाठी बोलावलं. कोर कमिटीचे सदस्य तिथं गेले आणि रात्री मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्या. मात्र कोर कमिटीचे जे सदस्य होते त्याच्यामध्ये शेतकरी संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी होते. ते चर्चेच्या वेळी तिथे हजर होते, पण जाणीवपूर्वक त्यांना बोलू दिलं गेलं नाही. आमची जी भूमिका होती ती आम्हाला त्या बैठकीमध्ये मांडण्याची संधीच मिळाली नाही आणि जाणीवपूर्वक सर्व हे टाळलं गेलं. आणि शेतकऱ्यांना अमान्य असलेला आणि शेतकरी संघटनेलाही अमान्य असलेला जो निर्णय त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला त्याच्याबद्दलचा पश्चातापही ज्यांनी डिक्लेअर केलं कोर कमिटीचे सदस्य ते व्यक्त करताना बऱ्याच न्यूज चॅनल्सवर आता दिसत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनेची भूमिका काय संपाबाबतची याबद्दल मला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून सांगावं असं वाटतं की सरकारी धोरणामुळेच शेती तोट्यात आहे हे सरकारने पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. अगदी बिलकुल म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जी सरकार आली, ज्या पक्षाची आली असतील तर ते एका माळेचे मणी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे अनुभव आहे. आणि त्यामुळे सर्व
सरकारांनी शेती तोट्यात कशी राहील हे कटकारस्थान केलेलं आहे. कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर कोणाचा खारीचा तरी वाटा आहे. आणि शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण, हे शरद जोशींची जी भूमिका होती ती आजही तंतोतंत लागू पडते. शरद जोशी जरी निघून गेले आपल्यातून तरी शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण आहे. आणि हे जर मान्य केलं सरकारने की सरकारी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या करतो आहे, तर मी तो म्हणतो आत्महत्या हा शब्द वापरण्यापेक्षा सरकारच्या धोरणामुळे झालेल्या हत्या, सरकारने केलेल्या हत्या अशा आत्महत्यांच्या बाबतीतलं हे विश्लेषण म्हणता येईल. तर सरकार त्या बाबतीत अजिबात गंभीर दिसत नाही आहे. तर शेती तोट्याची सरकारनं ठेवली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आणि चालू मुख्यमंत्री, चालू म्हणजे सध्याचे, तर ते शब्दच्छल करून शेतकऱ्यांमध्ये फूट पाळण्याचं काम करत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं, अल्पभूधारकामधले सुद्धा फक्त थकबाकीदारच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय ते घेत आहेत. आम्ही तर कर्जमाफी या शब्दालाच आमचा आक्षेप आहे, विरोध आहे. माफी तो मागतो ज्याने गुन्हा केला आहे, परंतु शेतकऱ्याचा कुठलाही गुन्हा नसताना गुन्हा सरकारचा आहे, सरकारचं पाप शेतकऱ्याच्या डोक्यावर बसलं आहे आणि त्याला गुन्हेगारासारखी वागणूक मिळते आहे. त्याच्यामुळे माफी हा शब्द शेतकरी संघटनेला मान्य नाही. कर्जमुक्ती, जर शेती व्यवसाय तोट्याचा आहे, सरकारच्या धोरणाने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, कर्जामुळे जर आत्महत्या होत आहे, तर मग तो 1 एकराचा असो का 24 एकराचा असो का 54 एकराचा शेतकरी असो, धंदा तोट्याचा म्हटल्यावर तोटा सर्वांचा आहे. लहानाचा लहाना, मोठ्याचा मोठा तोटा आहे. उलट मग त्याच्यामध्ये हाही अनुभव आला. आता माझ्याजवळ प्रूफ आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या जे 2017मध्ये शेतकरी आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 जळगाव तालुका, नंबर 2 रावेर तालुका, की जो जळगाव जिल्ह्याचा कॅलिफोर्निया आहे, पिढ्यानपिढ्यापासून सिंचित आहे, तिथे सुद्धा शेतकरी पाणी असूनही आत्महत्या करतो आहे. म्हणजे शेतकऱ्याची जी होते, कोणाची पाणी लावून होते, कोणाची बिन पाण्यानं होते, पण होते ते हजामतच होते, सरकारी धोरणामुळे होते, तिकडेही आत्महत्या होत आहेत. तो कुठलाही भेदभाव न करताना, शेतकऱ्यामध्ये फूट न पाडताना सरसकट सर्वांची कर्जमुक्ती, संपूर्ण 7/12 कोरा अशी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. आणि जोपर्यंत सरकार हे मान्य करत नाही तोपर्यंत इतर तोडगे कोणाशी झाले असतील तर ती शेतकरी संघटना नाकारत आहे, अमान्य करत आहे. ते आम्हाला मान्य नाही, आमची भूमिका तिथे मांडू दिली नाही. आता शेतकरी यावेळेस संभ्रमात आहे. सकाळपासून सर्व चॅनल्सवर येत आहे संप मागे घेतला, संप मागे घेतला, परंतु संपाच्या बाबतीतली भूमिका मागे घेण्याबाबतची शेतकरी संघटनेला ती मान्य नाही आहे. शेतकरी संघटनेने संप मागे घेण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही, संपाला पाठिंबा दिलेला होता. आमच्या दृष्टीनं आम्ही जाहीर करतो शेतकऱ्यांना संभ्रम दूर व्हावा म्हणून की फक्त हा संप स्थगित झालेला आहे. योग्य वेळी शेतकऱ्याची त्याही दिवशी मी बोललो होतो की परंपरा आहे, संस्कृती आहे की पाऊस पडला जर पेरणी व्हायची असेल तर मुर्दा जागतो, तो घरातलं कोणी मेलं तरी पण पेरणी पहिल्यांदा करतो. अशी संस्कृती असल्यामुळे शेतकऱ्याला या पेरणीच्या काळामध्ये अशा कामात गुंतवण्यापेक्षा जो घोळही झाला आहे, आता करायचा की नाही करायचा, काय करायचं, संभ्रमावस्थेत शेतकरी आहे. आणि शासन त्याच्यामध्ये काही अंशी यशस्वी झाला आहे शेतकऱ्यांमध्ये फाटाफूट करण्यामध्ये. तर सध्या स्थगिती या संपासाठी संघटनेची आहे. मात्र योग्य वेळी शेतकरी संघटना संपूर्ण कर्जमुक्तीसाठी, संपूर्ण वीज बिल मुक्तीसाठी आणि शरद जोशींनी जो शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या कल्याणासाठी जो काही प्लॅन दिला आहे, ज्याला त्यांनी मार्शल प्लॅन म्हटलं होतं, त्याला आम्ही शरद जोशींचा प्लॅन म्हणतो. तो प्लॅन सरकारने 100% स्वीकारल्याशिवाय
शरद जोशी आयात असताना मुख्यमंत्री सत्तारूढ झाल्यावर त्यांनी नागपूरला त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून जो प्लॅन दिला आहे तो जशाचा तसा घेऊन शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्यावं, शेतकऱ्याला सन्मान द्यावा, बाजारपेठेतला हस्तक्षेप थांबवावा. कधी आचरट आयाती करतात, कांद्याचे भाव वाढायला लागले, कधी डाळीचे भाव वाढायला लागले, आचरट आयाती करतात. आमच्या शेतीमालाला उठाव असला, कापसाला, कशालाही, द्राक्षांना पुन्हा निर्यात शुल्क वाढवून काही करून आमचे भाव पाडले जातात. तर हे जे आहेत सरकारने हे जे बाजारपेठेतले हस्तक्षेप हे थांबवले पाहिजे. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. शेतकऱ्याला ठरवू द्या की चांगलं काय वाईट काय. जसं आता जेनेटिक मॉडिफाईड तर जे बियाणं येऊ घातलं आहे, जे काही समजा जैव तंत्रज्ञानातून काही बदल करून असे जे बियाणं येऊ घातले की राऊंडअप रेडी फ्लेक्स कपाशीचं बियाणं आज तयार आहे. दुष्काळातही तग धरू शकेल असं जीवाणू त्यात घालून ते बियाणंसुद्धा दुष्काळी सालातही शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देईल असंही कपाशीचं बियाणं तयार आहे. मक्यामध्ये तणरोधक हेच अशा पद्धतीचे GM वाणं आले आहेत, BT वांगे आले आहेत. हे जग वापरत आहे, पाकिस्तान वापरत आहे, बांगलादेश वापरत आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सर्व जग वापरत आहे. जसं BT बियाणं आम्हाला 7 वर्षांना उशिरा मिळालं त्याच पद्धतीनं 4-5 वर्ष होऊनही GM वाणं मिळत नाही. तर ही सुद्धा ह्या आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे आणि भारताला इंडियाने गुलाम ठेवल्याचं हे एक द्योतक आहे. अशा पद्धतीनं शेतकरी संघटनेची ही भूमिका आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटना इथून पुढे योग्य वेळी शेतकऱ्यांसोबत राहून शेतकऱ्यांची भावनांची कदर करून शेतकरी तितका एक शेती तोट्याची असल्यामुळे सर्व समस्या आहेत अशी भूमिका घेऊन भविष्यामध्ये आम्ही पुन्हा आंदोलनाला संपूर्ण कर्जमुक्तीच्या 7/12 कोरा करण्याच्या, संपूर्ण वीज बिल मुक्त करण्याच्या मागणीसाठी पुन्हा तीव्र आंदोलन करू हे या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. फक्त या संपाला आता शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा संभ्रम होऊ नये आणि गोंधळ उडू नये, पुन्हा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये, एवढंच नाही तर त्याची पेरणीची वेळ चुकू नये या भावनेची दखल घेऊन शेतकरी संघटना हे आंदोलन स्थगित झालं असं घोषित करीत आहेत. ना पूर्ण 7/12 उतारा कोरा करण्यासाठी ठाम राहील. भविष्यात बी आज जरी स्थगित झाला संप तात्पुरता तरी पुढे भविष्यात शेतकऱ्याचं एक भूमिका राहील की बाबा वीज बिल 100% माफ करावं आणि 7/12 कोरा करावा आणि सूट देताना कर्जामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना द्यावी. लहान मोठा अल्पभूधारक महाभूधारक असा भेदभाव शासनाने करू नये याच्यासाठी शेतकरी संघटना ठाम आहे. आणि तेवढे आमची विनंती, आमचा हा जो संदेश आहे हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा ही विनंती. तर शेतकऱ्यांनी हा संप न संपवता तो तात्पुरता स्थगित हा करण्यात आलेला आहे अशी माहिती जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दगडू शेळके यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. कॅमेरामन विकास इंगळे सह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.